हाय, मी वर्षा. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर आज 2026 मधील पहिल्या दिवसाचे काही क्षण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याआधी तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष तुमचं सुखसमृद्धीचं जावो. तर इथे मला काही पाच पालव्या किंवा आंब्याची पानं असं काही मिळत नाही. त्यामुळं मग मी जर वेळेस कळशाला लावण्यासाठी खाऊची पानच वापरते. तर इथे मी स्वच्छ असा नारळ धुवून घेऊन त्याला हळदी कुंकू लावून घेत आहे. देवासाठी लागणारं काही साहित्य आणायला गेले होते. तिथं सुद्धा मला हे असे 2 वस्त्र मिळाले. ते सुद्धा मी घेऊन आले. मागे बघते तर काय माझ्या मुलाने असं काही चालू केलं होतं. त्याच्या हाताला हळदी कुंकाचा करंड लागला की त्याचं काम असंच चालू असतं. इथे मी मस्त असा कलश सजवून घेतला आणि काढलेल्या स्वस्तिकवर कलश मी मस्त असा ठेवून दिला. मागं बघते तर काही या पोरांनी पुन्हा मुलाला तोंड आरशात बघत भरवत बसला होता. थोडस त्याला खवळले, पळूनच गेला. आम्हाला तर लगेच राग येतो बाबा. माझ्या घरचे देव स्वच्छ असे घासून धुवून घेतले होते. नंतर ना मग मी एक एक करून सगळे देव मांडून घेतले. देवीसाठी एक गजरा आणला होता, तो सुद्धा देवीला लावला. रोज देवपूजा केली आणि देवाला हार फुले मस्त अशी वाहिली ना, घरात कसं मस्त प्रसन्न असं वाटतं. मस्त असा कलश दिसत आहे ना. मग नंतर ना मग मी देवाला हार आणलेला तो सुद्धा लावून घेतला. मस्त असा हार लावून घेतल्याच्या नंतर ना माझ्या देवांना सगळ्या हळदी कुंकू एक एक करून सगळ्यांना लावून घेतल्याच्या नंतर ना मग मला सुद्धा मी हळदी कुंकू लावून घेतलं आणि नमस्कार करून घेतला. आज आहे नवीन वर्षातील 1 तारीख आणि गुरुवार सुद्धा. तर मी माझ्या घरी पहिल्यांदा श्री स्वामी समर्थांना आणून माझ्या नवीन वर्षाला सुरुवात केली आहे. खूप छान अशी मला स्वामींची मूर्ती मिळाली होती आणि स्वामींना ठेवण्यासाठी एक असे झाड सुद्धा मी आणले होते आणि स्वामींचा अभिषेक घालण्यासाठी काही लागणाऱ्या गोष्टी सुद्धा आणल्या होत्या. ताट घेऊन ताटामध्ये थोड्याशा अक्षता टाकून फुले टाकून स्वामींना ठेवून दिले आणि श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ असं 11 वेळा बोलत स्वामींचा जप चालूच होता. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. जय सद्गुरु, जय जय सद्गुरु, जय जय सद्गुरु, जय जय सद्गुरु, जय सद्गुरु, जय जय सद्गुरु, जय जय. स्वामींना ठेवण्यासाठी जे झाड आणलं होतं ते सुद्धा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं. नंतर ना मग स्वामींना स्वच्छ कपड्यामध्ये घेऊन स्वामींना सुद्धा पुसून घेतले. स्वामींना एक मोत्यांची माळ आणली होती, ती सुद्धा गळ्यामध्ये घातली. जिथून आम्ही स्वामींसाठी झाड घेतले होते तिथंच आम्हाला स्वामींच्या मूर्तीला चिकट टेप लावून दिलं होतं, कारण स्वामींची मूर्ती झाडावर ठेवल्यावरनं हालू नये किंवा पडू नये म्हणून. श्री स्वामी समर्थ महाराजांना त्यांच्या स्थानावरती ठेवले आणि गंध देखील स्वामींच्या कपाळाला लावला. नंतर न बघितलं तर स्वामींची मूर्ती इतकी आकर्षित वाटत होती की असं वाटत होतं स्वामींच्या मूर्तीकडेच पाहत बसावं. नंतर न मी स्वामींसाठी प्रसाद आणला होता, स्वामींना तो सुद्धा दाखवून घेतला आणि स्वामींना नमस्कार करून घेतला. श्री स्वामी समर्थ महाराज, माझ्याकडून काही चुकी झाले असेल तर माफ करा. माझ्या सर्व कुटुंबाकडून मी माफी मागते. तुम्हाला मी माझ्या घरी पहिल्यांदा आणले आहे आणि मला तुमच्या सेवेबद्दल काही देखील माहीत नाही. तरी देखील घरी घेऊन आले. मनापासून खूप सेवा केली आहे, पण काही पोळ्या पापड्या सेवेमध्ये चुकले असेल तर माफी असावी तुमच्या चरणी. श्री स्वामी समर्थ. तर इथे माझे श्री स्वामी समर्थ महाराजांची संपूर्ण पूजा करून झाली होती. तर बघा माझे श्री स्वामी समर्थ किती छान दिसत आहेत. तर इथे सर्व देवांना सगळ्यांनी नमस्कार करून घेतला. नंतर ना सगळ्यांना मी प्रसाद देखील वाटून घेतला. प्रसाद वाटल्याच्या नंतर मी मला सुद्धा घेतला आणि एक बल आणला होता देवापाशी लावण्यासाठी, तोच लावायची तयारी चालू होती. मस्त असा बल लावून झाला होता. कसं दिसत आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.